100 डिग्री ताप आहे पण बंधन नाही. व्हिडिओ करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज सोन्याने सुद्धा चल भाऊ सिटीत या शोला एक्सपोज केला आहे. मित्रांनो, कशा मराठी युट्यूब कॉमेडीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मराठी युट्यूब कॉमेडीच्या ट्रेंडिंग आणि इंटरेस्टिंग न्यूज बद्दल चर्चा करू आणि कॉन्ट्रोवर्सी व अपडेट. मित्रांनो, फर्स्ट आउट आहे आज सोन्यांच्याकडून. आज सोन्याने रिसेंटली एक रोस्ट व्हिडिओ आणला आहे, ते पण अनुश्रीमाने आणि चल भाऊ सिटीत या शोला बॅडली एक्सपोज केला आहे. आणि मित्रांनो, आपल्या रिसेंटच्या एका व्हिडिओमध्ये आज बद्दल अपडेट दिली होती. त्यांची हेल्थ बिघडली होती आणि तसेच त्याने या व्हिडिओ सोबत त्यांचा कमबॅक केला. माझ्या निदर्शनास पडतात, नजरेस पडतात. मी तुम्हाला सांगू की मला पश्चाताप होतो. त्या पश्चातापाचं रूपांतर वास्तविक तापात होतं आणि गेले 8-10 दिवस तुमच्या भावाला डायरेक्ट 102-103 डिग्री तापानं झोपून होतो मी. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे गौतमी पाटील यांच्याकडून आली. गौतमी पाटील यांना एका शो मध्ये एका स्पीच मध्ये एक प्रश्न विचारला होता सीएसके वर्सेस एमआय बद्दल. मुंबई इंडियन की चेन्नई सुपर किंग. मग गौतमी पाटील यांनी काय रिप्लाय दिला असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबई इंडियन. मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रात राहते, मी मुंबईला सपोर्ट करणार. आपण मुंबई इंडियन, तुम्ही पण असणार मुंबई इंडियन. सध्याला भारतामध्ये IPL चालू आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या टीमचे फॅन आहात ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. ही अपडेट पहा मित्रांनो. ही अपडेट अशी आहे की एका लॅपटॉपच्या प्रमोशनसाठी ही सर्व इन्सिडेंट घडलेला आहे. हा व्हिडिओ प्री प्लॅन व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ व्हायरल जावा म्हणून हा एक तरुण आपल्या गाडीच्या पाठीमागच्या लगेजच्या डोअर मधून हात बाहेर काढून आलेला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. सध्याला मुंबई पोलिसांचा संताप वाढवला आहे या व्हिडिओने. या न्यूज बद्दल भरपूर आपल्या महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलनं कव्हर केली आहे आणि फायनली त्यांच्याकडून एक रिअल व्हिडिओ पण रिलीज झाला आहे. ये क्यों डर गए क्या? अभी मरे नहीं है, हम जिंदा है। ये ऑफर सुन के जाओ। डेल का i5 का 4th जनरेशन का लैपटॉप लेके आए। 8 GB रैम होने वाला है, 256 GB। या व्हायरल व्हिडिओ मागचं फायनली सत्य आलेलं आहे. आणि पण कोणी असा प्रँक करू शकतं का? तुम्हाला काय वाटतं या इन्सिडेंट बद्दल ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे सोशल मीडिया एवढा आहे की मित्रांनो सोशल मीडियावर काही पण होऊ शकतं. मोगरा यांचा एक व्हिडिओ व्हायरल गेला होता. हा तो व्हिडिओ आहे ते पहा. रस प्यायला आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला की या व्हिडिओवर सॉन्ग सुद्धा बनला आहे. हा सॉन्ग एक म्युझिकल ट्रॅक या युट्यूब चॅनलवर रिलीज झाला आहे आणि या सॉन्ग बद्दल पायल माने यांच्याकडून सुद्धा अपडेट मिळाली आहे. पहिलं EMI हे ऑडिओ सॉन्ग युट्यूबवर ते रिलीज झाले, तर मी खाली लिंक दिली आहे. लवकर जावा, लिंकवर टॅप करा, सॉन्ग चेक करा. गाणं कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. या सॉन्गची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. रस प्यायला ये म्हणलं मा. आपल्या रिसेंटच्या व्हिडिओमध्ये आपण BOB आणि कोमल यांच्याकडे अपडेट दिली होती. त्यांचा वन साइड नवरा हा सॉन्ग रिलीज होणार आहे. फायनली मित्रांनो, विन माय म्युझिक या युट्यूब चॅनल ते सॉन्ग आलेलं आहे. त्यांच्याकडून काय अपडेट आले ते अपडेट ऐका. पब्लिक सॉन्गचा वेट करतात. यस, मला माहिती आहे, खूप आतुरतेने वाट बघताय सर्व. सो आपला सॉन्ग जो आहे तो फायनली रिलीज झालाय. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे रॉकरेज यांच्याकडून. मला असं वाटतं की रॉकरेज यांच्यासाठी आपला एक डेडिकेटेड व्हिडिओ यायला पाहिजे. त्यांचे इंस्टाग्राम खूप कॉन्ट्रोवर्सी होत आहे. कुणाला तर कुणाला रोस्ट करतच आहेत. अशीच एक अपडेट आहे रॉकरेज यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून आपल्याला मिळाली आहे. रॉकरेजला एक फॉलोअर विचारतात, भावा एक नंबर व्हिडिओ बनवतो तू. भावा आज मी खूप सॅड होतो, पण तुझी रील माझ्या मोबाईल मध्ये आली आणि मी बघितलं, खूप हसलो आणि तर तुझे सर्व व्हिडिओ बघितलं, खूप भारी पॉइंट काढतो पण तू. मित्रांनो, रॉकरेजचा रिप्लाय आहे का, थँक्यू भावा, कीप सपोर्टिंग मी. रॉकरेज हे बेसिकली रोस्टर आहे आणि त्यांची रोस्टिंगची पद्धत थोडी वेगळी आहे. पण आपल्या ऑडियन्सला एंटरटेनमेंट करण्यासाठी या टाईपचे व्हिडिओ बनवतात. पण आपल्या मराठी ऑडियन्सला असं समजत ते एक प्रकारची रोस्टिंग आहे. तुम्हाला काय वाटतंय रॉकरेजच्या मेसेज बद्दल ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. मित्रांनो, आणखी एक अपडेट रॉकरेज यांच्याकडून येत आहे. रॉकरेज यांच्याकडून Q&A व्हिडिओ येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी इंस्टाग्राम हँडल पोस्ट ठेवून ह्याची अपडेट दिली आहे. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे प्रतीक शिंदे यांच्याकडून. प्रतीक शिंदे यांच्या इंस्टाग्राम हँडलला 4,50,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. कॉंग्रॅच्युलेशन टू प्रतीक शिंदे. नेक्स्ट अपडेट आहे चंगळा यांच्यावर. हे चंगळा व्हायरल बॉय आहे सध्याला महाराष्ट्रामध्ये. यांचे 100K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन टू चंगळ्या AKA शुभम एवढा व्हायरल गेला की त्यावर सॉन्ग बनवणार आहे. लीडो एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर हे सॉन्ग आलेलं आहे. मित्रांनो, अशाच मराठी युट्यूब कॉमेडीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मग चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.